आज नंबर 5 या मुलांकाविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. तर कुठल्या लोकांचा मुलांक हा 5 असतो? ज्या लोकांचा जन्म कुठल्याही महिन्यातल्या 5, 14 आणि 23 या तारखेला होतो, त्यांचा मुलांक असतो 5. तर 5 मुलांक म्हणजे कुठला ग्रह असतो? कुठल्या ग्रहाला आपण रिलेट करू शकतो ह्या नंबर 5 शी? तर मर्क्युरी म्हणजेच बुध. बुध हा जो ग्रह आहे, हा रूल करतो नंबर 5 ला. मला जर तुम्ही विचारलं ना, की मनीषा तुझा 1 ते 9 अंकांमध्ये सगळ्यात आवडता नंबर कुठला? किंवा सगळ्यात जवळचा नंबर कुठला? तर मी असं म्हणेन नंबर 5. हो, नंबर 5 हा माझा सगळ्यात आवडता नंबर आहे. आता मी असं नाही म्हणणार, की बाकीचे जे नंबर आहेत ते कमी महत्त्वाचे आहे. प्रत्येकाचे काही ना काही गुण आहे. जो नंबर आहे तो त्याच्या स्वतःच्या काही क्वालिटीज आहेत. तो त्याच्या जागेवरती बरोबर आहे. पण नंबर 5 जो आहे ह्याची एक वेगळीच विशेष गुण आहेत. ह्याची वेगळीच जागा आहे. बर्थ चार्टमध्ये याची जी जागा असते ना, ती अगदी सेंटरला असते. काही दिवसांनी येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे, की बर्थ चार्ट कसा बनवायचा. अगदी घरी बसून तुम्ही तुमच्या जागेवर, तुमच्या वेळेनुसार तुमचा चार्ट बनवू शकता आणि स्वतःच एनालिसिस करू शकता. त्यासाठी तुम्हाला माझा चॅनल फॉलो करायचा आहे आणि सबस्क्राईब करायचा आहे. तर माझ्या चॅनलचं नाव आहे न्यूमरोलॉजिकल पाथ विथ मनीषा. हो, एकदा अनुभव घेऊन बघा, नुसतंच ऐकू नका. तर का आहे हा नंबर 5 माझा एवढा आवडीचा? तर नंबर 5 विषयी बोलताना मी थोडीशी इमोशनल होते. का माहितीये का? नंबर 5 विषयी जर मी विचार करायला गेली ना, तर हा बर्थ चार्टमध्ये अगदी सेंटरला असतो आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये जसं तुम्हाला सांगितलं, की माझा मुलांक 4 आहे म्हणजे राहूचा. तर तुम्हाला तर माहितीच आहे, की राहुल हा स्ट्रगल करायला लावतो आणि जर हा माझ्या चार्टमधून मिसिंग असता, तर मला स्ट्रगल करावंच लागलं असतं. तर थोड्याफार प्रमाणामध्ये आता माझं स्ट्रगल कमी झालेलं आहे. का माहितीये? कारण हा नंबर 5 माझ्या चार्टमध्ये आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे नंबर 5 जो आहे, तो प्रत्येकाच्या चार्टमध्ये मास्टर की सारखं काम करतो. नंबर 5 जो आहे, हा बर्थ चार्टमध्ये अगदी सेंटरला ह्याची जागा असते आणि आजूबाजूला बाकीचे नंबर किंवा बाकीचे ग्रह असतात. म्हणजेच हा जो ग्रह आहे, हा इक्वल डिस्टन्सवरती असतो बाकीच्या ग्रहांबरोबर. म्हणून याचे जे रिलेशन्स आहेत बाकीच्या नंबर बरोबर किंवा बाकीच्या ग्रहांबरोबर हे अगदी इक्वल असतात. म्हणून मुलांक 5 वाली जी लोक आहेत, ती मला फार महत्त्वाची वाटतात. त्यांना देवाने अगदी स्पेशल ब्लेसिंग दिलेलं आहे आणि फार स्पेशल त्यांना बनवलेलं आहे, असंच मी म्हणेल. कारण नंबर 5 जो आहे ना, तो मित्रांनो तो तुम्हाला स्टेबिलिटी, हेल्थ, त्यानंतर रिलेशन्स देतो आणि ह्याच जर गोष्टी नसतील, तर आपलं आयुष्य फार अवघड होऊन बसतं. रिलेशन्स, जॉबमध्ये स्टेबिलिटी नसेल, तर किती अनस्टेबल होतो आपण, हे मी तुम्हाला सांगायला नको. तर त्यामुळेच हा नंबर 5 हा खूप महत्त्वाचा असतो. कुठल्याही महिन्यातल्या 5, 14 आणि 23 या तारखेला जर जन्म झाला, तर त्यांचा मुलांक 5 आहे आपण असं म्हणतो. तर मग या 5 मुलांक असलेल्या अंकाचे शत्रू अंक कुठले, मित्र अंक कुठले, शुभ कलर कुठले, अशुभ कलर कुठले, हे मी तुम्हाला सांगणार नाही. हो, अगदी बरोबर ऐकलंय तुम्ही. मी नाही सांगणार तुम्हाला. जोपर्यंत तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करत नाही किंवा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक करत नाही, तोपर्यंत मी तुम्हाला नाही सांगणार. चला, लवकर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं सबस्क्राईब करा. नंबर 5 चे मित्र अंक कुठले असतात माहितीये का? 1, 5, 6 आणि 7. म्हणजेच काय? सूर्य, बुध, शुक्र आणि केतू हे याचे मित्र अंक असतात आणि मित्र ग्रह असतात. तर कुठला बरं याचा शत्रू अंक असतो? सांगते. याचा शत्रू अंक असतो नाही. नंबर 5 ला कुठलाही शत्रू अंक नाही. बरोबर ऐकलंय तुम्ही. हा नंबर असा आहे ना, की त्याला शत्रू अंकच नाहीये. किती महत्वाचा नंबर आहे हा, तुम्हाला आता लक्षात आलं असेल. अगदी नंबर 8 किंवा नंबर 4 बरोबर सुद्धा हा जाऊ शकतो. तर उत्तम उदाहरण मी तुम्हाला असं देईल ना, की ज्यांच्या बर्थ चार्टमध्ये भाग्यांक मुलांकाच्या कॉम्बिनेशनमध्ये अगदी शनी सुद्धा येतो. तर उदाहरण आहे नरेंद्र मोदी. हो. किती महत्वाचा नंबर आहे हा नंबर 5 आता तुमच्या लक्षात आलं असेल. जसं तुम्हाला म्हटलं, की नंबर 5 चे शुभ अंक जे आहेत ते 1, 5, 6 आणि 7 आहेत. तर ज्यांचा मुलांक 5 आहे त्यांनी काय काळजी घ्यायची माहितीये का? की चांगल्या गोष्टीची सुरुवात करताना म्हणजे एखादा मोबाईल नंबर घेताय, त्यानंतर फ्लॅट घेताय, प्लॉट घेताय, गाडी घेताय, तर त्यावेळेस तुमचे हे मित्र अंक येतील, मित्र अंकांचं कॉम्बिनेशन येईल असं तुम्ही जरा बघा. म्हणजे गोष्टी अजून जरा जास्त सोप्या होतील. मुलांक 5 असणाऱ्या लोकांचा शुभ कलर कुठला? हिरवा.
तर ह्या लोकांनी हिरव्या कलर मधले लाईट कलर सुद्धा वापरायचे आहेत. हा कलर ह्यांच्यासाठी फार पॉझिटिव्हिटी देणार आहे. मुलांक 5 असणारी जी लोक आहेत ना, ही लोक जर इंटरव्ह्यूला जात असेल तर ह्या लोकांनी ग्रीन फॅमिली मधला कलर वापरला तर ह्यांच्यासाठी खूप चांगला रिझल्ट देतो. एकदा तुम्ही अनुभव घेऊन बघा. तर कुठला कलर ह्यांच्यासाठी अशुभ कलर असतो? कुठलाच कलर यांच्यासाठी अशुभ कलर नसतो. एकही असा कलर नाही. अगदी ब्लॅक कलर सुद्धा हे लोक वापरू शकतात. आता तुमच्या लक्षात आलं असेल की किती महत्वाचा आहे हा नंबर 5. नंबर 5 वाले जे लोक असतात ना, ते स्मार्ट वर्क वरती विश्वास ठेवतात. यांच्याकडनं जास्त मेहनतीचं काम होऊ नाही शकत. लगेच थकतात ही लोक. त्यामुळे ह्यांना स्मार्ट वर्क वरती फार विश्वास असतो. ह्या लोकांना तुम्ही काय करा की लॅपटॉप द्या, मोबाईल द्या, एक चेअर द्या आणि टेबल द्या. अगदी तासनतास हे लोक एका जागेवर बसून काम करू शकतात. स्मार्ट वर्क करण्यामध्ये हे फार माहीर असतात. जसे मुलांक 4 वाले किंवा 8 वाले जे लोक असतात ना, ह्यांना मेहनतीच्या कामांमध्ये यश असतं. तसं नंबर 5 असणाऱ्या लोकांना स्मार्ट वर्क वरती जास्त यश मिळतं. नंबर 5 ची जी लोक आहेत ना, ती अगदी कुणाबरोबरही आर्ग्युमेंट करत नाही आणि सगळ्यांबरोबर ह्यांचे रिलेशन अगदी छान छान असतात. तर आपल्याला असं वाटतं की अरे ह्या माणसाबरोबर ते आपलं छान जमतंय किंवा छान जुळतंय. पण तुम्हाला एक लक्षात घेतलं पाहिजे की त्या नंबर 5 मुळे किंवा त्या व्यक्तीमुळे आपलं त्या व्यक्तीबरोबर जमतंय किंवा जुळतंय. म्हणून हा नंबर एवढा महत्वाचा असतो. नंबर 5 चे जे लोक आहेत ना, ह्यांना तुम्ही जर टार्गेट दिलं की एवढ्या वेळात एवढं हे काम झालंच पाहिजे किंवा सारखा तगादा लावला, एखादं काम झालंय का असं सारखं जर फॉलोअप ठेवला तर मग हे लोक खूप चिडतात. यांना कंट्रोल करणं अवघड होऊन जातं. अगदी मी तर असं म्हणेल ना की हे खिशामध्ये त्यांचं रेजिग्नेशन लेटर घेऊनच फिरत असतात. तर हे एकदा का पॅनिक झाले ना की म्हणतात, हे घे रेजिग्नेशन लेटर आणि मी चाललो. अशी असतात ही नंबर 5 ची लोक. नंबर 5 विषयी तुम्ही फार गुडी ऐकलंय, पण काहीतरी तर विकनेस असतातच ना. हो, विकनेस असा आहे ना की हे लोक मेहनती नसतात. ह्यांना फार कंटाळा येतो अगदी सगळ्या कामाचा. तर अगदी स्वतःकडे किंवा स्वतःच्या तब्येतीकडे सुद्धा लक्ष द्यायला हे फार कंटाळा करतात. शारीरिक व्यायाम करायला कंटाळा करतात आणि त्यामुळे काय होतं की एका जागेवर बसून किंवा ह्यांना मेहनतीचं काम करायला कंटाळा येतो. त्यामुळे ह्यांच्यामध्ये ओबेसिटी वाढते. तर ओबेसिटी आल्यामुळे ह्यांना पुढे बाकी तब्येतीच्या तक्रारी येऊ शकतात. हे लोक जे आहेत यांना चमचमीत खायला आवडतं. पिझ्झा, बर्गर, त्यानंतर अगदी ब्रेड, बटर असेल तर हे यांना फार आवडत असतं. त्यामुळे ह्यांच्यामध्ये ओबेसिटी ही येते. तर ह्या गोष्टीची नंबर 5 वाल्या लोकांनी काळजी घ्यायची आहे. काही लोकांनी मला विचारलंय की मागचे जे व्हिडिओ बनवलेले आहेत म्हणजे नंबर 1, 2 विषयी जे बनवलेले आहेत ते अगदी छोटे-छोटे झाले आहेत किंवा त्याच्यामध्ये तुम्ही फार डिटेल नाही सांगितलं. जेवढं 3 विषयी सांगितलं, 4 विषयी सांगितलेलं आहे. तर घाबरून जाऊ नका मित्रांनो. मी पुढच्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेल सांगणारच आहे. अगदी करिअर, त्याच्यानंतर तुमची हेल्थ कशी, रिलेशन काय आहे, पुढचं 2026 कसं असणार आहे, काय माणसाच्या क्वालिटीज असतात, त्यानंतर भाग्यांकाचे कॉम्बिनेशन कसे, बर्थ चार्ट कसा बनवायचा, हे असे खूप टॉपिक आहेत की जे आपल्याला बघायचे आहेत. त्याच्यासाठी काय करायचंय माहितीये का? थोडा वेळ देऊन माझा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे.